हाय गाईज, तर आज चिपळूणमध्ये पशुसंवर्धनाचं दर्शन आहे ते आम्ही बघायला जातो बहादूर शेखला. काही मी शॉर्टकट बाकासूर पण आले, बरी पण मी व्हिडिओ केली नाही, बघायला गेलेलो. आता बाकासूर नाही गेला तो, कारण त्याचं उद्या मैदान आहे. उद्या वाटतं भारत येणार आहे. आला तर आता जे आहे ते तुम्हाला दाखवतो इकडं. दादा पण आले सोबत. आवाज येतोय काय माहीत नाही, बघू पुढे कसं होते. चला मित्रांनो, फायनल लोकेशन आलेलं आहे. मी गर्दी बघा खूप आहे. रात्रीचे आता 11 वाजायला आले. बघा एकदम बेकार आशिष राशन यादव आहे का. चला बघू बाकासूर आलेला. एकदम जबरदस्त होते का काय. कालपासून चालू 9 तारखेपर्यंत आहे. बाकासूर दुपारी आला, संध्याकाळी 6:30ला गेला. सकाळी आला नाही, दुपारी आला इथं आणि 6:30ला गेला. उद्या भारत येणार आहे बहुतेक. गाड्या बिड्या घ्यायचे बिड्या सगळं घ्यायचे हे पण सगळं म्हणजे प्राशन यादवने ठेवा. हे बघ अजून पण आहे. इकडं ही यार कलम घ्यायला पाहिजे. 1 वर्षात लागतात हे बघ. हो, नारळ पिठलं बाहेरनं म्हणजे बाहेरनं आलेली आहे. बाहेरनं आली ती कलम बघ. आपण घेतलेली असती आईचा फोन बघा नाही का. हे बघा मित्रांनो, रगडा सगळं पशु आरबीआर सगळं आहे. पशु पण आलेले ते पुढे दाखवतो. छोटी गाय, शेळी बिळी सगळी म्हैस पीस आलेली आहे. अजून दुपारी झाड वस्तू पण आहे. ड्रेस बीस कपडे कापड्यापासून सगळं. अरे एकदम जबरदस्त. फोल्डिंग फोल्डिंग टेंट आहे काय. 5,500. माझा कॅमेरा मित्रांनो चालू असताना हे होत नाही, बॅक साईड जात नाही. शेगडी बिगडी आहे सगळं. ते काय आपल्या कामाचं नाही. त्या बायका येतील तेव्हा बघतात ते. बायकांची मम्मी बिम्मी तुझं बोलतं. हे गाईचं साजूक तूप आहे आणि हे लाडू बिडू नाही गुळ सगळं आहे. गावठी ट्रॅक्टर घेऊन जाऊया. ट्रॅक्टर घ्यावे काय इथनं जाऊ घेऊन जाऊ. हॅलो हे आणलं सापाला मारून का. सापाला पळवाय का. सापाला पळवायचं. हा हे अरे हो, हे सापाचं औषध घ्यायला पाहिजे. आपल्या इथं टाकायचं काय रे. बघ सापाचं पळवायचं. मारू नका, सापाला पळवा. बरोबर आहे. झाडं घ्यायला हवी ती. काय बोलते पुढं बघा मोठा शर्ट
हे असं बघायला येतं बरं आहे. काय कामाचं नाही. काय बोल आता हे घेतोस पाहिलं आहे 50 रुपये. नाचणीचे हे आहेत नाळे आपले पिवळे असतात त्या तसे ते नाचणीचे आहेत. पुढं बॉम्ब हो या आणला ना. वाशिष्ठीची 30 रुपये लस्सी. वाशिष्ठीची लस्सी ही बघ वाशिष्ठीची लस्सी वाच्याण्यात नको राव तर त्या चपात्या म्हणजे दाखवती मशीन होती ना त्या दाखवायला एवढं लागत नाही. गाई बैल आहेत खासतील चल पट्टापटच एवढं पाठवून कुठे जायचं. लोणची किती प्रकारची आहेत 3 दिवसात मिळते. त्याच्या पुढचा काय पाडा येत नाही. तर तुम्ही मोजा किती आहेत ती मित्रांनो. बघा एवढा काका बोलतात चला व्हिडिओ करायसाठी आलाय. घेत तर चला काय नाही व्हिडिओ करायचा. बंद करायची तयारी चालू आहे सगळी. दुपारी आले तर सगळी उघडी होती दुकानं आता बंद. मेन आपण हे बघ पाणीपुरी शेव बटाटापुरी रोहित राऊतला या ठिकाणी सन्मानित केलं जातं. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या आपण उत्तरार्धामध्ये आहोत आणि निश्चित सगळ्या कलाकारांना आपण सन्मानित करतो. मित्रांनो आज गर्दी आहे जो वर चढायला जागा नाही बघू पण फुकट 5 मिनिट थांबू. शांत आहे का माझी पण इच्छा झाली इकडे
हा मग तो त्या गाई बघ केवढ्या जर्सी आहे काय जर्सी काय आहे काय बांधलेलंच आहे आईलाच बांधलेलं आहे फ्रंट कॅमेरा एवढं खराब झाले बाजूला आपण आल्या सगळी गर्दी होते ना चप्पल ते आता जम हे भारी रे भाजी उगवला नी हे ब ऐ गपसत हे ब भाजी केला नी हे ना तुम्हाला एवढा राग आला मी अशी बोटी घेतली म्हटलं कोगाट पडते म्हणून मी अशी बोटी घेतली त्याच्यावर नेम ठरला नेम चुकला घोटी भिंतीवर आदळली भिंतीवर डायरेक्ट माझ्या डोळ्यावर डोळा पण फुटला म्हणजे हे काय अजून एक गोष्ट लपून ठेवली काय माझा एक डोळा बकरीचा आहे मित्रांचा कार्यक्रम संपलेला आहे म्हणजे 7 वाजता संपला समजा आता सगळं बंद झालं आता 9 तारखेपर्यंत आहे आज 6 तारीख आहे अजून 4 दिवस आहे तर आता आम्ही घरीच चाललो आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय टाळा